ही बघा गावाकडची मुलं किती स्वच्छंद खेळत आहेत. आता इकडे अंकल आले, त्यांना हाय करा, हॅलो करा. मॉलमध्ये माती असते मुलांना खेळायला, वेगवेगळे गेम, हजारो रुपये खर्च. नमस्कार, आपण कोलंबीचं चुलीवर बनवणार आहोत. कालवण, सार काही म्हणा. आता पहिल्यांदा आपण चूल पेटत ठेवूया. ती पेटेपर्यंत छान थोडी आपण मसाला बघूया. हे मी सुक्या मिरच्या आहेत आणि खोबरं आहे, धणे, बडीशेप आहे, थोडीशी लसूण आहे. हे असं बारीक करून घेतलं. म्हणजे काय, आधी बारीक केलं की मग ते कांदा आणि टोमॅटो टाकला की लवकर बारीक होत नाही. खोबरं सुकं घेतलंय. आता कांदा घेतलाय, टोमॅटो घ्यायचा, कोथिंबीर, हिरवी मिरची. आता आपण लाल मिरची टाकले त्याप्रमाणे हिरवी मिरची अंदाजाने टाका. कोथिंबीर घेतली आणि हे आता बारीक करायचं. हे कोलंबीला थोडं कोकम भिजत घातलेलं, त्याचा थोडा रस, शिवाय मीठ, मसाला असं सगळं लावले. आता हा बारीक केलेला मसाला सगळा, कांदा, टोमॅटो, खोबरं, मिरची, आलं, लसूण सगळं बारीक केलेलं आहे, ते आपण सगळं ह्या कोलंबीवरती टाकायचं. चुलीवरती कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकले आणि आत्ता माझ्याकडे मेथी नाही आहे, कढीपत्ता आहे आपल्याकडे, तो घालायचा आहे. मेथी नाही आहे, नाहीतर फोडणीला मेथी घ्यायची. कोलंबीच्या छान होतं. आणि ते सगळं कालवून एकत्र करून आपण हे सगळं टाकायचं आणि छान तेलावरती, कारण मसाला आपला सगळा कच्चा आहे, कांदा, टोमॅटो, खोबरं, त्यामुळे ते चांगलं. काही जास्त मसाले न घेता चुलीवरती इतकं छान होतं, तुम्हाला सांगते. मी मागे चुलीवरचे पोहे टाकले होते. कुठलीही गोष्ट चुलीवर इतकी छान होते ना, कशी चव येते काही माहीत नाही, पण खूप छान चव येते. इतकं. आता हे एकतर कोलंबी, त्यात चुलीवरची, बापरे, भन्नाट मस्त होईल अगदी. असंच छान तेलावरती फ्राय करायचा मसाला, त्यातच कोलंबी पण आपली शिजेल. गावाला हे सांगते ना, हे सगळं ना खूप छान होतं, मस्त वाटतं. थोडं लाईट कमी झालं की कलर कळतो काय आहे तो. प्रकाशाने काय होतं, कलर असा फेंट दिसून येते. इतकी छान लाल कोलंबी झाली आहे माझी. आता मी ना ह्याच्यात एक बटाटा टाकला आहे. मला कोलंबीतला बटाटा खूप आवडतो, म्हणून मी एक बटाटा टाकला आहे. तेच जर आंब्यांचं सीझन असेल तर मस्त कैरी, बापरे, इतकं छान. असं छान फ्राय करून चारी बाजूने तेल सुटलं की आपण पाणी घालायचं. त्याचा कलर ना मी तुम्हाला हात ठेवून दाखवते, इतकं छान आलं आहे, मस्त. खरंच असं गावाला खूप छान वाटतं. आता हे दोघांचंच छान थोडंसं केलं, मस्त. अहो, सकाळी भाकरी खाल्ली, सुकट भाकरी. आपण मुंबईला साधा पोहे, उपमाचा नाश्ता करतो, इथे भाकरी खाल्ली आहे, तरीही कोलंबी शिजते ना चुलीवरती, तर भूक लागली आहे. खरंच सांगते, इतकं छान होतं ना. आता थोडं पाणी घालूया आणि मस्त ढवळून छान उकळी येऊ द्या. चुलीवर हळूहळू, जास्त मी विस्तव पण केला नाही आहे, कारण छान आता मस्त कमी विस्तवावरती छान उकळी येईल तर छान तेल सुटेल आणि वा वा, मस्त अगदी. भात खा ह्याच्याबरोबर, भाकरी खा. गावाला तर भात आणि भाकरीच, चपाती आम्ही करतच नाही गावी. मस्त आपलं कालवण झालं आहे कोलंबीचं चुलीवरचं, छान.
कसं वाटलं कालवण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कालवण करून बघा, चुलीवर नाही तर गॅसवर करा. करून बघा, छान होतो. नमस्कार.